नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे पीक विमा 2025 हा नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार। तर शेतकरी बांधव अनेक प्रश्न विचारत आहे, पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार, यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही किती आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे पीक कापणीचे आणि पीक काढणीचे अहवाल असतात ज्यानुसार शेतकरी बांधवांना किंवा त्या जिल्ह्यांना पीक विमा हा मंजूर होत असतो, तर ते दोन्ही अहवाल हे राज्य शासनापर्यंत पोहोचले आहेत आणि आता मात्र फक्त बाकी राहिलेलं आहे ते म्हणजे पीक विमा वाटप हे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणं। मग आता हा नक्की पीक विमा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार, यासाठी कोणकोणती जिल्हे पात्र आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील किती तालुके यासाठी पात्र असणार आहेत, किती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, ही संपूर्ण महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुमच्या लक्षात येऊन जाईल। तर शेतकरी मित्रांनो, जसं की 2025 मध्ये पूर परिस्थिती ओढावली, नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि यामुळे शेतकरी बांधव हतबल झाला। आपण जर पाहिलं तर काही जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये 80% नुकसान झालं, काही भागांमध्ये 60% झालं, काही भागांमध्ये अक्षरशः 90 ते 95% देखील शेतकरी बांधवांचं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। आणि याच धर्तीवरती 15 डिसेंबर नंतर प्रत्येक जिल्ह्याची त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंतिम पैसेवारी जाहीर होत असते आणि त्यानुसार कोणता जिल्हा हा पीक विम्यासाठी पात्र ठरलेला आहे ते जाहीर होत असतं। आता 15 डिसेंबर नंतर हे काम सुरू झालेलं आहे। प्रत्येक जिल्ह्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंतिम पैसेवारी निर्गमित करण्यात आलेली आहे। मग आता खरोखर यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी किती पीक विमा मिळणार, कोणकोणत्या पिकांसाठी मिळणार आणि नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्याचा विचार केला, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं। यामध्ये जवळपास 80 ते 90% नुकसान हे हिंगोली जिल्ह्याचं झालेलं आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 50 पैसेच्या आत आलेली आहे। म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधव हे पीक विमा मिळण्यासाठी पात्र आहेत किंवा हिंगोली जिल्हा हा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि लवकरच म्हणजे 30 जानेवारी पूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। आता हा जो पीक विमा जमा होणार आहे हा कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, खरीपाची ज्वारी असेल, या संपूर्ण पिकांसाठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, लातूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, याही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचा जवळपास 60 ते 70% नुकसान झालेलं आहे आणि याही जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे ही संपूर्ण जिल्हे हे पीक विम्यासाठी पात्र आहेत किंवा मग या संपूर्ण जिल्ह्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि लवकरच याही जिल्ह्यांचा पीक विमा हा जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, सातारा असेल, सांगली असेल, पालघर असेल, कोल्हापूर असेल, ठाणे असेल, रायगड जिल्हा असेल, सातारा, सांगली, धुळे, पालघर, गडचिरोली, भंडारा असेल, पुणे असेल, नंदुरबार असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, त्यानंतर यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, अमरावती जिल्हा असेल, त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा असेल, नाशिक असेल, पुणे असेल, या संपूर्ण जिल्ह्यांचा समावेश हा पीक विमा मिळण्यासाठी झालेला आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये म्हणजे जवळपास 32 ते 33 जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। याचं कारण असं आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये जी काही पूर परिस्थिती ओढावली, नैसर्गिक आपत्ती ओढावली, यामुळे संपूर्ण राज्यामध्ये पावसाने हाहाकार घातला आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई देखील जाहीर करण्यात आली, तिचं वाटपही करण्यात आलं। त्यानंतर रब्बी अनुदान देखील शेतकरी बांधवांना दिलं गेलं। परंतु मग आता पीक विम्यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, म्हणजे किती टक्के नुकसान झाल्यावरती ते शेतकरी बांधव पीक विम्यासाठी पात्र ठरणार, असाही शेतकरी बांधव प्रश्न विचारताय। तर शेतकरी मित्रांनो, जसं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जरी स्पष्ट सांगण्यात आलं असलं की प्रत्येक शेतकरी बांधवाला हेक्टरी 17,500 रुपये असा पीक विमा दिला जाणार, परंतु प्रत्यक्षात जर आपण पीक विम्याचा जो JR आहे किंवा मग पीक विम्याची जी अपडेट आहे ती जर पाहिली तर प्रत्यक्षात शेतकरी बांधवाला हेक्टरी 17,500 रुपये असा पीक विमा मिळणार नाहीये। तर तुमच्या मंडळामध्ये किती नुकसान झालेलं आहे या वर्षी म्हणजे 2025 मध्ये आणि या अगोदरच्या 5 वर्षांमध्ये तुमच्या मंडळामध्ये किती उत्पन्न झालेलं आहे
या उत्पन्नाच्या तुलनेत 2025 मध्ये किती घट आली त्यानुसार तुम्हाला पीक विमा हा मिळणार आहे। म्हणजे वैयक्तिक पीक विमा न मिळता संपूर्ण मंडळनिहाय पीक विमा हा दिला जाणार आहे। म्हणजेच एकंदरीत प्रत्येक शेतकरी बांधवाला हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा न मिळता तो मंडळनिहाय आकडेवारी काढून त्या पद्धतीने पीक विमा मिळणार आहे। म्हणजे एकंदरीत फक्त एवढंच लक्षात घ्यायचं की हेक्टरी 17,500 रुपये असा पीक विमा कुठल्याही शेतकरी बांधवांना मिळणार नाही। म्हणजेच वैयक्तिक पीक विमा न मिळता मंडळनिहाय पीक विमा हा दिला जाणार आहे। आता हा कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, खरीपाची ज्वारी असेल, या संपूर्ण पिकांसाठी असणार आहे। आणि लवकरात लवकर म्हणजेच आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहे, या निवडणुकांच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व पात्र जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा हा नक्कीच जमा केला जाईल।